लेखिका ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेत आहेत। लेखिका मला माहित नाही कोण आहेत त्या, संघ परिवारातला आहेत का किंवा काय मला माहित नाहीत। या देशात जर काँग्रेस नसती तर या देशाला स्वातंत्र्यच मिळालं नसतं। महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, दादाभाई नौरोजी असतील, सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, हे सगळे काँग्रेसच्या विचारानं प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला। काही मतभेद आपले असू शकतात, त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती। हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे। काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं। हा देश बुवा महाराज तंत्रमंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला आहे, बरं का, जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे। नेहरूंचं आधुनिक नेतृत्व देशाला काँग्रेसमुळे मिळालं। लाल बहादूर शास्त्री मिळाले, राव मिळाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी ज्याने या देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला, इंटरनेट दिलं। आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे 2 तुकडे झाले नसते, जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात कधी जमणार नाही। नुसते इथून काय कुठला अटॅक, तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथे पाठवायचे सीमेवरून। इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून फाळणीचा सूड घेतला। देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला। काँग्रेस नसती तर हे झालं नसतं। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं, म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरण पाहतात। सर, कोल्हापूर नंतर हातकणंगले, अमरावती आणि रामटेक या जागा देखील ठाकरेंची शिवसेना सोडण्याची शक्यता वाटत जाते आणि त्यामुळे या शक्यतांवर जाऊ नका। मध्ये नाराजी पसरली। मला माझ्याकडे अशी नाराजी नाही, तुमच्याकडे कुठून येते हो? मी काल जागा वाटपाच्या शेवटच्या बैठकीला हजर होतो। मी स्वतः, शरद पवार होते काल, माननीय शरद पवार साहेब होते, के.सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रमेश चेंथिला, स्वतः अशोक गेहलोत होते, अशोक गेहलोत सुद्धा काल होते, जयंतराव पाटील होते, फार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, आम्ही बसलो होतो। आणि रात्री हा सगळा जो काही लहान सहान गोष्टी होत्या जागा वाटपातल्या त्या संपवून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू। सर, हिंदी में जाना चाहेंगे, सीट शेयरिंग को लेकर सर कब तक फैसला आ जाएगा? क्योंकि 2 लिस्ट, देखिए हमारा फैसला हो गया है। ये बीजेपी की लिस्ट क्या है वो छोड़ दीजिए। महाविकास आघाड़ी का सीट शेयरिंग का फॉर्मूला नहीं है। पूरी सीट शेयरिंग 48 सीट्स 48 सीटों की हो गई है। आज राहुल जी की सभा है, रैली है, तो आज शायद टाइम नहीं मिलेगा, तो हम तीनों पार्टी के नेता एक साथ आकर सीट शेयरिंग का जो घोषणा है वो कर देंगे। आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि असते, संवाद असतो लोकशाहीमध्ये। आणि लोकशाही मानणारे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर, प्रकाश आंबेडकरजी, आम्ही त्यांच्याशी संवाद कायम ठेवलेला आहे। आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे, या देशातलं संविधान हे धोक्यात आहे। आम्हालाही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर जे बोलतायत ते योग्य आहे। या देशातलं संविधान धोक्यात आहे, या देशातली लोकशाही धोक्यात आहे, या देशातला गरीब माणूस धोक्यात आहे, मध्यमवर्गीय धोक्यात आहे, त्याची फसवणूक होते आहे आणि त्याविरुद्धच प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीत त्यांनी समाविष्ट करण्याचा निर्णयच त्यामुळे झाला। त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यांना 4 जागांची ऑफर दिलेली आहे। त्या संदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे। आंबेडकरी जनता, वंचित जनता ही एका विचारानं आज या महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभी आहे। त्यांनाही असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं संविधान जे बदलू इच्छितात भविष्यात 400 पारचा नारा देऊन, अशा कोणत्याही पक्षाला आणि संघटनेला या महाराष्ट्रात थारा मिळू नये आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना आंबेडकरी जनता, वंचित जनता ही सहाय्य करणार नाही।
आणि प्रकाश आंबेडकरजी, बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराचे असल्यामुळे ते महाविकास आघाडीबरोबर राहतील. सर, विधान परिषद आमदार आमच्या पार्टी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.